पा केला का धिंगा ना देतो त्याला फोन देतो त्याला फोन देतो त्याला फोन अजून का रे आता मस्ती नाही किंवा आता मस्ती नाही आता तुला अशासाठी फोन केला का मी? आता कामातून दावला आहे पाय बरं. त्या पोरीने जर फोडला असत तुम्ही जर खाल्ले पिल्ले काढली त्या पोऱ्यानं पडत जरा तर बोलत त्याले पा पा कसं कसं जात पा पा कसं जात पा गेला आता गेला झाली थंड. नमस्कार सगळ्याला, कशा आहात सगळेजण? मस्त असाल तर आज सगळ्या लेडीजचा सगळ्या बायकांचा एकच प्रॉब्लेम आहे. तो कोणता तुम्हाला सांगते मी. सकाळ झाली की तेच काम, रात झाली की तेच काम. काय भाजी करू काय भाजी करू, तसं आमच्या घरी सुद्धा चालू आहे. काय भाजी करा म्हणून. आज आहे गुरुवार, म्हणलं चला काहीतरी स्वयंपाक करूया. पण तुमच्या दाजीने सकाळी सांगितलं मला की मला हरभऱ्याच्या डाळीचे फुनके करून दे. त्यासाठी मी डाळ तर टाकली, पण ती डाळ झाली कमी आणि फुनके बी झाले. म्हणजे डाळ मी घातली होती विजू, पण ती मला असं वाटलं की जास्त फुलीन, पण ती काही फुलली नाही. तर तिला पहिली मिक्सरमध्ये काढते मी आणि मग तिचे फुनके करते. पण मला असं वाटायला थांबणं बाळा जरा, तर मला असं वाटायला लागलं की फुनके केल्यापेक्षा त्याचं बेसन करा. कारण की बेसन जर केलं तर सगळेजण खातील, पण फुनके जर केलं तर ते न पुरी. बरं, तर ऋतूची इच्छा झाली भजे खायची. आता तुम्ही सांगा मला, पोरी म्हणतात तेवढ्याची वण करून दे पप्पाले आणि तुम्ही खा ना, आमच्यासाठी फोडणी खिचडी करून द्या. पण आता ऋतूचं म्हणणं आलं की आम्हाला भजे करून दे. तर चला आता मी फुनक्याची डाळ टाकली, ते मिक्सरमध्ये पटकन अशी काढून घेते आणि लगेच फुनक्याची तयारी करते, नाही तर मग बेसनाची तयारी करते. आता आले त्यांना एक शब्द विचारते आणि मगच चालू करते. हो काय देऊ? बरं चला मग आता, कारण की संध्याकाळ व्हायला लागली, लवकर लवकर करून घेते मी. आणि ऋतूची काही फरमाईश काही कमी होत नाही. कोण तू तर हसू राहिला मस्त. पा केला का धिंगा ना देतो त्याला फोन अजून का रे आता मस्ती नाही किंवा आता तुला अशासाठी फोन केला का मी? आता कामातून दावला आहे पाय बरं. त्या पोरीने जर फोडला असत तुम्ही जर खाल्ले पिल्ले काढली त्या पोऱ्यानं पडत जरा तर बोलत त्याले पा पा कसं कसं जात पा गेला आता गेला झाली थंडी. आता फोन फोडला तर इस्त्री काय काम करतो तुम्हाला सामान ठेवतात नाही तुमचा फोन मी. पाय बरं सगळ्या कामातून गेला. पाय बरं केव्हा डाक पडला दिला आता. पिसला तो डाकळाचा पिसला अंदर पाणी पिचल दिसाल तुम्हाला शिरा पडेल बी. लावला मोबाईल काय साला काय तसं खेळायचं हाती पैसे उलटे पडले तर हालत पडले म्हणून तर पोराला फोन देता. पाळला जाऊ दे आता. काय पाडला आणि मार तू का दे नवायची गोष्ट आहे ती. लाड करा अजून तुमच्या जाऊन घ्या का की त्या असा बसवा खाली तर जाऊन घेत नको. चांगले काम आहे. अन्न पुढे सुधार. फोन बी येणंच पाळला आणि हात रडायला बघा. बटा तुला किती आता पाबर तू 40,000 नुकसान केलं की नाही तुला? हां सध्याच फोन पाडला तू खाली तर परत की फोनाचा किती धिंगाणा लावला तुला. हां फोन बिघडला नाही का, काय पाहिजे तू आता? हां तू सांग मला काय पाहिजे तू? हां मग कोण पाडला फोन? फोन कोण पाडला? खरं खरं सांग, तो फोन पुरा बिघडला बरं. खोटं बोलू नको आता तरी. हां तिचं नाव सांगतो तू आता? हां तिचं नाव सांगतो आता? त्याने फेकला म्हणून आपण समजायला बी तू बघा अजून मी बदल तयार नाही आहे. फोन खाली त्यानं पाळला आणि त्या पोरीचं नाव सांगायला, काहून तुम्ही त्या पोरीने सांगितलं म्हणून. खाली उतर ना आता. चल बरं पाहू दे किती फुटला फोन. चाल मला हे बघा तू एकुलकी यानं केलं काय त्याला समजून नाही राहिलं मला. हे पुरी काच फुटली हे 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 असं दिसायला लागलं ना. हे हा डाग बी पडला आणि पाहि
त्याचा डिस्प्ले गेला का काय सांगा. का रे बेटा पाय दिला का रे तुला पडला आता उलटा पडला म्हणते ना व सोनू पाय बाहेर दिला उलटा. याच्यावर खाली पडलं पाय दिला याच्यावर मग उलटा पळलता पकडलं उलटा पळलता पहा बरं तो काचावरती पडला आणि तर मग असा अंटो पडला अशी असा. पण टीचर पाहिजे टेस्ट लावून आणली सकाळी. काय हेवी टिचली अंदरून टिचली काय. पण हे कसं का बाहेर आलं काय आलं हे तर? डिस्प्ले फुटला त्याचा डिस्प्ले अंदरचा म्हणून तसा डाग पडला तो. माहित तुम्हाला पाणी तो डाग- हे होते तसं झालं त्याला तो आई पुराच तो खराब झाला आता काहीच कामाचा राहिले तो. त्याच्यावर फोन बी लागत नाहीये. लावून पायवर फोन लावला मी फोन. नाही लागत. ते बटन चालू आहे यांनी. ते पा कसं पा आता ती स्क्रीन काम नाही करायला. नाव घेऊन घे काय नाव घेऊन घेऊ रे रिकाम काम करतो तू. नाव नाही मग नाव मोबाईल घेऊन घे हाव ना नाव घेते मोबाईल मी झाडावर पैसे आहे ना हल्लक पडले पैसे उचलले की गेले ना फोन आणायला आहे की नाही. पप्पा तुम्हाला जसं बी हानपस्ताव नाही का मला काय मारतो का त्याला बाबल्या पण तरी एवढं नुकसान होतं जसं बी हानपस्ताव नाही तुम्हाला. मोबाईल घे ना नवा मोबाईल घ्या पैसे आले काय नावाने नाही बस मला काय म्हणायचं. तुम्ही बँकेत तर खाली पडली काढली असती मी ना हो विने बिन तर बाप्पाने बी पाय ना त्याला आता लेखायचं हा पहा ना. ओके बँकेत गेल्यावर पैसे आणते हा बँकेत गेल्यावर पैसे यांनी ठेवले बँकेत आहे की नाही पैसे. अरे देवा हट चालला मार सांगायला तो. तुम्ही नवा ना ना मला देऊन देता त्याला देऊन देता. लेकरं कशाला म्हणता मग? पाय फोन फुटला सगळा मूळ खलास केला घर फोन घेत ना का दोघं बी फोनाशिवाय तुमचं भागत नाही. टाके झाके लावणार द्या पाऊन उघडा लागली. हे बघा रुद्राचं जेवण चालू आहे इकडे. आज बिना मोबाईलचा जेवायला लागला मी मोबाईल बिघडला आता पान जाऊ द्या मोबाईलचा नाम समजतं आता झाली गेली पार पडले तर बस झालं. काय रुजू काय केलं मग खायला आज फोंडके फुनके केले ना. भाकरी केल्या की पोळ्या केल्या तुम्ही सांगा काय करतो. म्हणजे केलं नाही का अजून फुनके ठेवले बस और आणि खायला का मग फोंडके झाले तर मग करते ना काय करू सांगा ना. भाकर करू पोळ्या करू तुम्ही सांगा करते. पोळ्या कर की भाकरी कर पण मग जसं लागेल ना काही ना काही. हा, तुम्ही सांगा मी करते. बापा रे पोळ्या कर मग. पोळ्या करू हां आता मामा जेवले आपण सर जेवण करायचं. आणि और आणि बस बरी तेवढंच आहे शिडी का चालू मग? कर हा तेवढंच आहे करेल. हा मग काय करू आता बेसन करत होती मी तुम्ही बेसन नाही बोलले. मामाने मग आता बेसन पोळी खाल्ली तुम्हाला बंद केली. बेसन असेल ना मग थोडंफार. नाही बेसन नाही आता बेसन दसच केलं तुम्ही मला तुम्ही वन खासाल मग दुसरं बेसन करू. आणि बेसन मी द्यायचं नाही केलं काही बेसन केलं तर बेसन जेवण करता करता बुकला पण हाता होता बाळा चालू करायचं लाईट बंद कर आहे की नाही. काय करू सांगा पोळ्या करू भाकर करू तुम्ही सांगा पहिले मला. बस झालं मला सांगल्यानंतर पोळ्या वांदा काम करू राहिली चालेल राणी भिजवर तशी करेन झालं राणीवर उठून मग मी पोळ्या टाकते तिने पोळ्याच भिजतो वापर करतो मला आहे भाषा पोळ्या चल. तर चला आता आम्ही करतो जेवण. सानू करायला पोळ्या इकडे तुमची ताजी बसलेली आणि चालू आहे जेवण. आज आहे गुरुवार आहे की कोरडोड चालू खाणं पाहिजे म्हणलं टेस्टिंग कसं काय झाली कसं काय नाही तर पाहणं आहे की नाही. लेकरं जेवले लेकराने खाल्ले तर आपण दोघं नवरा बायको सगळं जेवायचे. रचितदार बस झाला आता तेच जेव्हा जमले नुसतं कांदा चिरून देऊ ते गरम गरम उडवता घास कुत्ता नाही त्याच्यामध्ये आहे की नाही. गरमच खायचे असतात ते. हां चला आता व्हिडिओ जास्त मोठा नाही करत मी व्हिडिओ एवढाच करते. बाकी आपल्या ऋतूचं चालू जेवण त्यांचं चालू तर मी चालू जेवायची मी घेते लगेच जेवण करून. चला मग सगळ्यांना व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असेल तर फॉलो